हाय फ्रेंड्स, मी आरोही. तर आज आपण मराठीच्या बुकचं पान क्रमांक 27 पाहणार आहोत. तर चला पाहूयात काय आहे बरं पान क्रमांक 27 वरती. वर्ग कार्य, पाठ मोठ्याने वाच. हा पाठ आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. कोणता आहे बरं? चिंटू रुसला, चिंटू हसला. हा आपण वाचलेला आहे. कारण सांग, आपल्याला कारण सांगायचं आहे. चिंटूला मित्र नव्हते. कारण चिंटूला मित्र का नव्हते? कारण की तो अस्वच्छ, अव्यवस्थित व नाराज राहायचा. कारण की तो अस्वच्छ राहायचा, अव्यवस्थित राहायचा आणि नाराज राहायचा. चिंटूला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही. कारण चिंटूला अभ्यास करताना का बरं आनंद वाटायचा नाही? चिंटूला सर्व मुले हसायची. कारण की चिंटूवरती सगळी मुलं हसायची. कारण की तो अव्यवस्थित राहायचा. ऋतुजाताई जवळ आली. कारण ऋतुजाताई का बरं चिंटू जवळ आली? कारण की चिंटू नाराज होऊन एकटाच बसला होता. कारण की चिंटू नाराज होऊन एकटाच बसून राहिला होता. चिंटू हसू लागला. कारण चिंटू का बरं हसत होता? कारण की शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले व सर्वजण त्याचे मित्र झाले. कारण की शिक्षकांनी त्याचे कौतुक केले आणि सर्व मुले त्याचे मित्र झाले. इथे काय होईल ते सांग. काय होईल बरं? तुला मित्र नसतील तर? जर आपल्याला मित्रच नसतील तर काय होईल? मी नाराज होईल, मला वाईट वाटेल. म्हणजे मी नाराज राहील, मला वाईट वाटेल ना. स्वच्छ राहिले नाही तर? आणि जर आपण स्वच्छ नाही राहिलो तर काय होईल? मुले हसतील व चिडवतील. मग मुले आपल्यावरती हसतील, आपल्याला चिडवतील. उशिरा झोपले, उशिरा उठले तर? उशिरा झोपलो पण, उशिरा उठलो तर काय होणार? अभ्यास होणार नाही. नेहमीची कामे वेळेवर होणार नाही. म्हणजे आपला अभ्यास होणार नाही. परत नेहमीचे कामे वेळेवर होणार नाही ना. आता कशासाठी काय काय वापरतात ते सांग. कशासाठी काय काय वापरतात ते आपल्याला सांगायचं आहे. दात घासण्यासाठी टूथपेस्ट आणि ब्रश. म्हणजे आपण दात घासण्यासाठी कोलगेट आणि ब्रश वापरतो ना. कोलगेट म्हणजे टूथपेस्ट. अंग पुसण्यासाठी आपण अंग पुसण्यासाठी काय वापरतो? टॉवेल. कपडे धुण्यासाठी पाणी व साबण. अंग पुसण्यासाठी, अंगण झाडण्यासाठी झाडू. केस धुण्यासाठी पाणी व साबण किंवा शॅम्पू. पाणी, साबण किंवा शॅम्पू. आता इथे पुढे तू सकाळी उठल्यापासून शाळेत जाईपर्यंत काय काय करतेस ते क्रमाने लिही. म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून काय काय करतो ते आपल्याला क्रमाने लिहायचं आहे. तर हे बघा, तुम्ही लिहिलेलं आहे. सकाळी लवकर उठायचे. मी सकाळी लवकर उठते. हात पाय स्वच्छ धुवायचे. दात स्वच्छ घासायचे. अंघोळ करायची. कपडे घालायचे. केस विंचरायचे. दप्तर नीट भरायचे. ही कृती मी सकाळपासून काय काय करते ते लिहिलेलं आहे शाळेचे काय. इथे तुला मित्र मिळावेत म्हणून कोणकोणत्या चांगल्या सवयी असाव्या ते सांग. म्हणजे आपल्याला मित्र मिळावेत म्हणून आपण कोणकोणत्या चांगल्या सवयी लावायच्या? सकाळी लवकर उठायचे. शाळेच्या टायमाला लवकर जायचं आणि स्वच्छ राहायचं. इथे ऐका म्हणा लिहा. म्हणजे आपल्याला हे शब्द ऐकायचे, म्हणायचे आणि लिहायचे.
ऋतू, ऋण, ऋषी, ऋषभ, ऋतुजा हे शब्द. आता इथे साने गुरुजी काय बोलतात बरं? वाच. शिक्षकांकडून समजून घे. आपल्याला वाचायचंय आणि शिक्षकांकडून समजून घ्यायचंय. साने गुरुजी बोलतात, व्यवस्थितपणा म्हणजे सुंदरता. कोणतेही काम वेळेच्या वेळेस करणे, कोणतीही वस्तू नीट जागेवर ठेवणे, पैशांचा व्यवस्थित हिशेब ठेवणे, दिलेल्या शब्दांप्रमाणे वागणे, रांगेत नीट उभे राहून तिकीट घेणे, रांगेमध्ये उभे राहून बसमध्ये शिरणे, शेकडो गोष्टी व्यवस्थितपणा देतात. काय म्हणतात साने गुरुजी? सुंदरता म्हणजे काय? व्यवस्थितपणा म्हणजे आपलं काम वेळच्या वेळेवर करायचं. प्रत्येक वस्तू आपली जागेवर व्यवस्थित ठेवायची. पैशांचा व्यवस्थित हिशेब ठेवायचा. कोणाला शब्द दिला तर त्या शब्दाप्रमाणे वागायचं. आपण तिकीट घ्यायला, बसमध्ये चढायला व्यवस्थित रांगेत उभं राहायचं. असं केलं तर याच्यामुळे आपल्या अजून शेकडो गोष्टी व्यवस्थित होतात. ते चला भेटू अशा छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.